कर बाबा, कुणाचा फोन होता? ताईच्या सासूबाई भेटाया येणार आहेत. देवा परमेश्वरा, लाज राखलीस र बाबा. मी ताईला सांगून येते. बाबा, काय ग? बाबा ताईला काहीतरी झालंय. डॉक्टर साहेब बोलवलं तुम्ही मला? हो घोरपडे, मला बोलायचं तुमच्याशी. बिल भरलंय सकाळीच. बिलाचं नाही, तिच्या म्हणजे तुमच्या बहिणीच्या तब्येतीविषयी बोलायचंय. बरी आहे ना ती? अहो तुम्हीच तर म्हणाला घरी घेऊन जा म्हणून. बरी आहे, धोका टळलाय, पण या 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 इन बाई या. लई उन्हाच्या निघाल्यात व जरा थंडगार व्हा. ज्योती, ए ज्योती. हे बघा, आता नातवाचं तोंड बघीन ना तेव्हा जीवाला गार लागल माझ्या. कुठे आहे आमची सूनबाई? कुसुम, अगं ए. दवाखान्यात गेली. हा, दवाखान्यात? तसं काय नाही व, रातच्याला थोडं गरगरलं तवा एकलीलाच धाडली वय माझ्या सूनला. अहो अशी कशी एकली धाडीन? थोरातांच्या घरची लक्ष्मी आहे ती. माझा लेख आहे की सोबत प्रकाश. त्याचं काय तपासून घ्यायला जावं लागतं. नवीन नवीन फॅशनी निघाल्यात ना हल्ली. काय करणार बाई, जमानाच बदललेला आहे. आता चहा पाण्याचं बघा जरा. होय. जरा गोड कमीच करा बरं का. बर. 2-3 चमचे चालतील माझ्या कपाला. बरं. तेवढी पुरते मला. आणते आणते आत्ता आणते. चला या बाई या. काय झालं डॉक्टर साहेब? सॉरी, मिस कॅरेज झालंय तिचं. काय? येते म्या. या बाई. या बाया, आलीच की कुसुम. हे पैसे ठेव तुझ्या जवळ. आणि पोरी बिरीनं काही लागलं बिगलं तर खायला व्यायला दे बरं का. बरं ते जाऊ दे. डॉक्टर काय म्हणाले? समजा ठीक आहे ना? काय रे प्रकाश? डॉक्टर म्हणाले ह्या बाळणपणात ताईला त्रास झाला असता. तेव्हा झालं ते बरं झालं. म्हणजे ताईचं आभार्षण झालं, बाळ गेलं. काय पोहार पडलं? अरे कुणाला ना शिकवतोस तू? बाप नाटक करतो आणि पोरीला तीच गेलेत म्हणून सांगतो, आणि पोरगा सांगतो पोर मेलं म्हणून. अरे कुणाला येड्याखोळा बनवताय तुम्ही? माझं ऐकून तरी घ्या. मला काय बी ऐकायचं नाही आणि तर मिनिटभर थांबायचं नाही. तुझा आणि थोराताचा ऋणानुबंध संपला. तुझं तोंड बी बघायची इच्छा नाही माझी. हा इथंच भावाच्या उरावर. काय रे प्रकाश? अरे काय विचारते म्या? काही नाही, समजा ठीक आहे. आराम करायला सांगितलं डॉक्टरनं. अगं राहू दे राहू दे. अगं 2 जीवाची आहेस तू. हा चला येतो बरं का आम्ही. हा हा येतो. या, सांभाळून जावा बरं का. या. देवानं परीक्षा पाहिली तुझी. नशिबानच लाज राखली. नाही आई, इतकं चांगलं नशीब नाहीये माझं. आता काय झालं आणखीन? समजा ठीक आहे ना? नाही आई, ताईचं आभार्षण झालंय. मूल गेलं. अरे पण असं कसं गेलं? माझं तर नशीबच फिरलंय. का खोटं बोललास तू? अगं अजून 6-7 महिने आहेत ना आपल्या हातात. त्याने काय होणार आहे? खरं आहे रे बाबा, काय खरं होतं ते सांगून मोकळं व्हायचं. तसं केलं असतं ना बाबा, तर आजच थोरातांशी नातं तुटलं असतं आपलं. तुम्ही खोटे ठरला असता. ताईला दिवस गेलेच नव्हते असं म्हणाले असते ते लोक. आणि हे सगळं 6-7 महिन्यानंतर होणार आहे. अगं तेवढे तरी महिने आहेत ना आपल्या हातात. देवाच्या मनात आलं तर काहीतरी चमत्कार घडू शकल. नाही प्रकाश, मला सुख देण्यासाठी आजपर्यंत माझ्या आयुष्यात एकही चमत्कार घडलेला नाही. प्रत्येक वेळी माझ्या आयुष्यात दुःखाचे डोंगर कोसळण्याचे चमत्कार घडले. अरे आजचं मरण पुढे ढकलण्यासाठी तू हे काय उडवून घेतलंस?
आणि काय होणार आहे माझं आता? काय पाहतोयस? तुला ते कळतंय मला, पण किती वेळ पहिल्यांदा पाहतोयस का? पहिल्यांदा नाही, पण काही गोष्टी मात्र पहिल्यांदाच लक्षात येत. म्हणजे डोळे बरे असले तरी नाक जरा गडबड आहे. हं, चिवणी चांगली आहे, चिवघेणीच आहे, पण एकूण चेहऱ्याचा आकार बाकी. गप्पा बस. किती दुष्ट आहेस रे तू. अगं वेडाबाई, मी तुझ्या डोळ्यातून आत पाहतोय. म्हणजे मनात, तुझ्या मनात. हो का? आज बरीच लाडीगोडी चालली. आल्यापासून बघते आज साहेब फार खुश आहेत. नुसता खुशीत? अगं आनंदी आनंद झालाय. देवानं पाहिलं आपल्याकडे. आता सगळ्या अडचणी छूमंतर होणार आहेत. ताईला मुलगा झाल्यासारखं बोलतोयस तू. होणार. वहिनीला मुलगाच होणार आहे. आईला सुद्धा तसं वाटतंय. मग दोन्ही घरातले ताणतणाव संपतील, संबंध सुधारतील. आणि म्हणूनच आज मी आईकडे आपल्या लग्नाचा विषय काढणार आहे. त्या होकार देतील? अरे, नकार देण्याचं काही कारणच नाहीये. द्यावाच लागेल तिला होकार. मुलगी चांगली शिकलेली आहे, गोरी आहे, सुंदर आहे, मन मिळावू आहे, गृहकृत्य दक्ष आहे, आणि मुख्य म्हणजे तिला चष्माही नाहीये आणि मंगळही नाहीये. अरे वा, कोण आहे रे ही मुलगी? बहुगुणी आणि अखुडशिंगी? आखुडशिंगी नाहीये काही. चांगली डुशा मारते कधी कधी. मारकी म्हैस आहे. जा जा, आज तुला सगळं माफ आहे. कारण मी आज खूप खुश आहे. कधी घरी जाऊन ताईला घट्ट मिठी मारते असं झालंय. ए, मला दाखव ना कशी मारणार आहेस ते. वाट बघ. अजून किती वाट बघायची? लग्न होईपर्यंत. ताई, काय झालं? काळजी वाटतेय ना? ह्या दोघी इतक्या लहान आहेत. आता एक नवीन बाळ कोण सांभाळणार, कोण काळजी घेणार? हो ना? असंच वाटतंय ना तुला? पण ताई, तू आता बिलकुल काळजी करू नको. मी पण लवकरच त्या घरात येणार आहे. प्राची, अशी स्वप्न बघू नकोस. स्वप्न तुटली ना की काळजाला चरे पडतात. अगं, असं का म्हणतेस तू? आता तर सगळी स्वप्न खरी होणार आहेत. सगळी. राजा आज आमच्या लग्नाबद्दल घरी बोलणार आहे. अगं, माझं स्वप्न खरंच पूर्ण होणार आहे. नाही, तुझी स्वप्न मरणार आहेत. आणि मेलेल्या स्वप्नाला सूतक नसतं. त्याचं श्राद्धही कुणी करत नाही. ते स्वप्न जन्मभर आपल्या भोवती फिरत राहत, अतृप्त आत्म्यासारखं. काय डोसकं ठिकाणावर आहे का तुझं? हो. वर तोंड करून बोलाय शरम नाही वाटत? आता वर तोंड करून बोलला काय आणि खाली तोंड करून बोलला काय? मला तर पटतंय असं म्हणणं. तुम्हाला काय कळतं त्यातलं? अव, पोराच्या जन्मभराचा सवाल हाय. वेगळ्या कुटुंबाची सोयरी केली तर गोतावळा वाढतो, नाती वाढतात. हा, म्या म्हणते, तुम्हाला काही कळतं का? एकाच घरातल्या दोन पोरी? मी लग्न करीन ते प्राचीशीच. अरे बाबा, दोन भावांचं लगीन दोन बहिणींशी लागलं ना तर मोठ्या भावाच्या माग वनवास लागतो. नाही नाही, म्या माझ्या केदारचा जीव धोक्यात टाकणार नाही. आता हे कोणी सांगितलं तुम्हाला? सांगाय कशा पाहिजे? समजासी ठाव हाय ते. रामाचा संसार कसा झाला तुम्हाला ठाव नाही? आता हे कोण रामा? हा, तुमच्या त्या पैठणवाल्या बहिणीचा मावाली पोरगा. ते तसंच आहे कडुबेन. देवा 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 देवा. अव अव, रामाचा संसार म्हणजे सीतामाईचा राम, रामायणातला. हो. आई, आई उगाच भलते दाखले देऊ नकोस. हे बघ, मी लग्न करीन तर प्राचीशीच. माझी बी एक अट हाय. कुसुमला पोरगा झाला तरच तिची भन पत्करीन मी, नाही तर नाही. याला म्हणतात मेघ मारलं. प्रकाशने त्यावेळी सगळं सावरलं खरं, पण आज ना उद्या हे होणारच आहे. माझ्या दोन मुलींसोबत आई मला त्या घरात कधी घेणार नाही. सगळं काही संपलंय. फक्त शेवट आज होणार आहे की उद्या, ते ठरवायचंय. अगं, पण आपण काही दिवसांनी त्यांना सांगू शकतो ना की ताईचा बीपी वाढला आणि त्यामुळे तिचं मिसकॅरेज झालं, असंच ना?
अगं त्यांनी त्या आशेने माझ्याशी संबंध जोडून ठेवले. असं काहीच नाही म्हटल्यावर ते कशाला मला जवळ करतील? हा, माझा स्वीकार करणं म्हणजे माझ्या 2 मुलींचा स्वीकार करणं. त्यापेक्षा दुसरी सून आणून तिला पहिला मुलगा झाला तर माझ्या 2 मुलींची जबाबदारी त्यांना घ्यायला नको. तसं नाहीये. कधी कधी जिथे रस्ता बंद झाल्यासारखं वाटतं तिथे एक नवीन वळण असतं. कदाचित तुझं आयुष्यही एका नवीन वळणावर असेल. परमेश्वर कुठल्या तरी रूपानं तुझ्या मदतीला नक्की येईल. बाई, तुमच्या रूपाने आम्हाला परमेश्वरच मिळाला, नाहीतर त्या मालकाने आम्हाला काहीच दाद दिली नसती. त्यासाठी आपल्याला कायदे माहिती असायला हवेत आणि म्हणून तरी शिक्षण हवं. आता तरी पटलं शिक्षणाचं महत्व. हो ताई, आमच्या अडाणीपणामुळे जी वेळ आमच्यावर आली ती आमच्या मुलाबाळावर येऊ देणार नाही. आमच्या पाड्यातील सगळ्या मुलांना मी शाळेत टाकले. रातच्याला हा आणि मी मोठ्या बायबापड्यांना अक्षर शिकवतो. अरे वा, त्या वर्गाला काय म्हणतात विसरलो. प्रौढ शिक्षण. हो ताई हो, तो वर्ग आम्हाला सुरू करायचा आहे. आम्ही निघतो आता. बर. हे पेढे तुमच्यासाठी. बर, हा मी घेते. बाकीचे तुमच्या मुलाबाळांना वाटा. हा, हो ताई, ताई. हो ताई. नमस्कार. नमस्कार. मानसी ग, कुठे राहिलीस तू? जायचं नाही का आले आले गावाला? आले आले. हा घे पेढा घे. कसला? अरे त्या साटमच्या बायकोला मालकाने नुकसान भरपाई दिली. हा. ऑन ड्युटी मेला ना तिचा नवरा. आता तू घाई केली नाहीस ना तर मी इथे मरीन. ए गप रे, काहीतरी काय बोलतोस? तसं नाही ग. बरं मला सांग, तू कुसुमताईच्या छोटीसाठी काही गिफ्ट आणलं का? मी विसरलो, आय एम सॉरी यार. मला माहिती होतं तू विसरणार म्हणून. म्हणून मी आधीच तिच्यासाठी फ्रॉक आणि छानसे चांदीचे पैंजण घेतलेत. आणि कुसुमसाठी साडी सुद्धा घेतली. हे खूप चांगलं केलंस तू. कुसुम नसती ना तर आपलं लग्नच झालं नसतं. आणि हा, आता गावात गेलो ना, आधी कुसुमताईला भेटायचं. ती माहेरी असली तर ठीक आहे, ना तर सासरी जाऊन भेटायचं. हा. हो रे बाबा, हो जाऊ. किती वेळा सांगशील? तसं नाही का, केवळ कुसुम होती त्यामुळे आपलं लग्न झालेलं आहे. नाहीतर मी त्या दिवशी कोर्टात माशा मारत बसलो असतो. आणि तू असती तुझ्या मामीच्या कैदेत. कुसुमचे हे उपकार मी आयुष्यात कधीही विसरणार नाही. सगळ्या घरात भीती पसरली. अन्न गोड लागत नाही. ती पोर तिला डोळ्याला पदर लावून बसली. का खोटं बोललात? अकला घाण ठेवले का तुम्ही? तुमचा सल्ला घेतलाय बिगर. खरं कसं सांगणार हो तुम्ही तिच्या सासूला? माझ्यामुळे घडलं समजाय. तरी मी सांगत होतो श्रीमंती बघून मुलीचं लगीन ठरवू नका म्हणून, पण माझं ऐकला नाही तुम्ही. प्रकाश, जुन्या गोष्टी उकरून काढू नकस. का? थोबाड फोडीन. काय वाईट पंचायत रे ती? लागोपाठ 2 पुरी झाल्यावर खुली द्या. गप्प बसा. भांडू नका तुम्ही, गप्प बसा. मेहरबानी करा आणि गप्प बसा. या सगळ्याला जबाबदार मी आहे. माझं नशीब आहे. पोरी, तू आज जा जा. हे बघ, बाई माणसानं पुरुषाच्या मध्ये बोलू दे. नाही बाबा, आज मला बोलू दे. तुम्ही माझे वडील आहात. हा माझा भाऊ आहे. आणि आज फक्त मला एवढंच कळतंय, प्रकाश चांगल्या हेतूने खोटं बोलला. पण मी का नाही तेव्हा खरं बोलले? मी का तोंड धरून गप्प बसले? का मी सगळ्या खोट्या गोष्टींचा स्वीकार केला? ताई, म्या चुकलो हे कळतंय मला, पण त्या वेळची परिस्थिती तशी होती. जे सुचलं ते बोललो म्या. नाही प्रकाश, तुझं नाही चुकलं. माणसाचं नशीब त्याला बोट धरून चालवत असत. जे होणं अटळ आहे ना, ते कधीच चुकत नाही. आपण मात्र स्वतःच्याच पायऱ्या तिथपर्यंत चालत जातो. म्हणूनच मी ठरवलंय, नशिबाला सामोरं जायचं. कारण त्याला चुकवायचा प्रयत्न केला तर बेसावत असताना ते मागून हल्ला करत. तुम्हा सर्वांची माझ्यामुळे कोंडी झाली, मग ही कोंडी मलाच फोडायला हवी.
माझे भोग मलाच भोगायला हवेत. या फोनला बी काही काळ येईल नाही, मला कावा बी वाचतो. हो आई, मी खरं सांगते. प्रकाश तुमच्याशी खोटं बोल. मी गप्पच राहिली. आई, पण यात प्रकाशची घरच्यांची काही चूक नाहीये. माझी तब्येतच खूप नाजूक झाली होती बाई. त्यात मला चक्कर आली. माझा मिसकॅरेज झाला आई. माझं पाय गेला आई. आई, मला माहितीये तुम्ही खूप अपेक्षा घेऊन आला होतात माझ्याकडे, पण माझ्या नशिबानेच माझा घात केलाय. प्रकाश फक्त माझ्या काळजीने खोटं बोलला आहे. आणि आई, तुम्हाला जी शिक्षा द्यायची असेल ती द्या, मी भोगायला तयार आहे. माझं बाळ.